जिथे जबरदस्त सामना होणार अजनबी ओवळे आणि चॅलेंजर पारगाव दोन्ही जवळचे संघ आहेत. ओपीडी एकेकाळी ओवळे पारगाव दापोली एका संघातून खेळायचे. आज मात्र प्रत्येक गावाच्या संघातून जो तो खेळतोय या मैदानावर. अगदी जवळजवळ आहे पारगाव दापोली ओवळे म्हणजे OPD असं. ओपीडी जी मक्तेदारी जी संपुष्टात आणली होती मुंबईचे बरेचसे खेळाडू जेव्हा मुंबई आपल्या परिसरामध्ये यायची असं भाकीत होतं की मुंबई आली फर्स्ट नंबरचं बक्षीस घेऊन जाणार. मात्र ओपीडीनं ही जी सगळी जी गणितं होती ती मोडीत काढली. त्यामध्ये शंकर मात्रे आपल्या इथं अंपायर आहेत साक्षीदार. त्यामुळे त्यांच्या एक फिरकी गोलंदाजीनं करिश्मा दाखवला होता. शंकर मात्रे नरेश त्यावेळेस खेळलेले. लहानचे सरपंच आदरणीय सुनील पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर बसावं. चेतन पाटील बसलेले तिथे ज्यांनी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देणगी रूपाने दिली. पहिला चेंडू वळून मारण्याचा प्रयत्न जोरदार अपील केला. एक धाव चित्त्याच्या वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि पहिली धाव लेग बाईटची. पंचांचा इशारा आहे. लेग बाईटची पहिली धाव रिस्की धाव होती आणि पहिल्या धावानं सुमित डोंगरे आणि आकाश तारेकर यांनी काढलेली ही लेग बाईटची धाव. सुमित डोंगरे होता स्ट्राईकला. 0 धावसंख्येवर खेळतो आकाश तारेकर यानं अजूनही आपलं खातं खोललेलं नाही. चॅलेंजर पारगाव वर्सेस अजनबी ओवळे असा हा सामना मैदानावर रंगतो. तमाम क्रिकेट रसिक या सामन्याचा आनंद घेतात. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघितली तर सरकारच्या आज शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, स्क्वेअर लेग. सरकारच्या बाहेर बघा वाईडिश मिड विकेट आणि लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण. एक कार्ड सापडलेलं आहे ATM कार्ड सिंडिकेट बँकेचं. बघा ओळख पटवून घेऊन जा. शेवटचा नंबर आहे 5255. मास्टर कार्ड आहे, मॅस्टर कार्ड चालू आहे का ते बघा आधी. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने गेलाय. वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलतोय आणि जोरात धाव घेतली. लाईट पेटली आहे. मात्र आपला क्रीज मध्ये सुरक्षित आहे तो फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुमित डोंगरे आणि आकाश तारेकर यांच्याकडून पाहायला मिळतं. आणि आकाश तारेकर टाळ्यावर आकाश तारेकरनं आपला जो सहकारी आहे सुमितचं अभिनंदन केलं की तू चांगली धाव घेतली आणि जिथे एक धाव होती त्या एक धावेला ड्युएट मध्ये कन्वर्ट केलं. या 2 धावांनी 3 धावा धावफलकावर लागले. आता तरी त्या पारगाव संघाची अतिशय नावाजलेली टीम मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला हा पारगाव. स्ट्रेट ड्राईव्ह गोलंदाजाच्या डोक्यावरून अंपायरच्या डोक्यावरून हा चेंडू जातो सरळ 4 धावांसाठी. खणखणीत असा चौकार. संतोष डीजे बंद आहे मला असं वाटतं. नक्कीच तुम्ही वाट बघत होते. वाट बघू ज्यावेळेस चौकार जातो आपल्याला वाटतं की तिकडे म्युझिक वाजेल पण वेळेच्या बंद आणि कडीले वळणं इंद्रियाशी सगळा. नक्कीच हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर खूपच बाहेर होता. पंचांनी वाईड म्हणून घोषित केलाय. वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. 8 धावा धावफलकावर लागलेला आहे आणि मिथून दापोलकर मात्र आपल्या बॉलिंग मार्फत. ओवळे पारगाव भारत पाकिस्तान बघूया. हा बॅकफुटवर जाऊन चेंडू कट केला. हवेचा चेंडू स्वतः गोलंदाज धावत आला आणि जबरदस्त झेल टिपलेला आहे. फलंदाज बाद होतोय मिथुनच्या गोलंदाजीवर. आकाश तारेकर आणि आनंद साजरा करतात. संतोष एकत्र येऊन सगळे एकत्र येऊन हा आनंदोत्सव साजरा करतात. नक्कीच निम्मी लढाई जिंकल्यासारखा आनंद आहे. कारण मगाशी आपण बघितलं 36 धावा केल्या शेवटच्या षटकामध्ये आकाश तारेकरनं आणि त्या 72 धावांचं ओझं सावळे संघाला 6 धावांनी करता सावळे संघ हारला. परंतु 36 धावांची जी खेळी केली 31 धावा शेवटच्या षटकामध्ये लुटल्या. त्या आकाश तारेकरची विकेट म्हणजे जवळजवळ निम्मी लढाई जिंकल्यासारखी. वेल बिगन इज हाफ टर्न आपण म्हणतो. वेल बिगन इज हाफ टर्न. निम्म काम तमाम केलेलं आहे त्या अजनबी ओवळेच्या खेळाडूंनी. आकाश तारेकर सारखा ठाण्या वाघ जो एकदा काय जर विकेटवर जर नांगर रोवून बसला की समजा धावा आल्या. मात्र आकाश तारेकरची महत्वाची विकेट घेतलेली होती मिथून दापोलकर. त्याने सहकार्यावर विश्वास नाही ठेवला. स्वतः धावत गेला
आणि तो झेल त्यानं सुंदर रीतीने टिपला आणि आकाश तारेकरला तंबूच्या बाहेर झाला. जबरदस्त धावत गेला जरा दापोलकर आणि स्वतः त्याने झेल पकडला, परंतु कॉलिंग नव्हतं या झेलसाठी आपण बघितलं, परंतु झेल घेतला गेला. महत्वाची विकेट पडली ती आकाश तारेकरची. बघूया सुमित काय करणार. हा चेंडू सरळ मारला, चेंडू जातोय तो लॉंगांमध्ये, लॉंगामध्ये फिल्डर धावतून चेंडू अडवतो आणि चेंडूची फेकी डायरेक्ट या स्टँडवर पंचांनी बॉट उंच केलंय. फलंदाज बाद होतोय तो अक्षय पाटील. दुर्दैव म्हणावं लागेल ते पारगाव संघाचं. राजू पाटील नारपोलीचे सरपंच, दीपक पाटील नारपोलीचे सदस्य, जगदीश गायकर नारपोली ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी कुणी मारू द्या 200 रुपयाचं पारितोषिक. आज अख्ख्या रात्रीमध्ये आपण बघतोय जे नारपोलीचे सरपंच राजू पाटील साहेब आणि त्यांचे सहकारी बरीचशी पारितोषिकं लावतात. त्याकरता त्यांना आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. अजूनही ते मॅच बघतात, तिकडे उभे आहेत, आपण बघतोय डाव्या बाजूला, कारण त्यांनी बघितलं इथे बसून आता बराच वेळ झाला, उभं राहून मॅच बघू. आणि ती मजा वेगळीच असते. आपण बघतो प्रेक्षकांच्या मध्ये जाऊन जी मॅच बघायला मजा आहे ती इथे बसायला की आपल्याला शांत बसायला लागतं, समोर बघायला लागतं. काय आपली जर म्हणजे आपल्याला बोलायचं असं का तर इथे बोलता येत नाही. संतोष कसं आहे असं म्हणतात की क्रिकेट इज द गेम ऑफ जेंटलमॅन. सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणजे क्रिकेट. परंतु आपल्याला ते जमत नाही. कुठेतरी लांब मातीत बसून आपण रांगडे गडी आहोत, त्यामुळे रांगड्या गड्यांना मातीतला खेळ चांगला आवडतो आणि म्हणून आपण म्हणतो क्रिकेटला धर्म मानलं जातं. आणि क्रिकेटचे जे खेळाडू आहेत सचिन तेंडुलकर यांच्यासारखे त्यांना आपण देवता मानतो क्रिकेटमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून पुन्हा गल्लीपर्यंत ज्या खेळाची महती पसरलेली आहे त्याचं नाव आहे ते क्रिकेट. हा शॉर्टपिच चेंडू बॅटची कड घेऊन फाईन लेग मध्ये जातो. एकही धाव या चेंडूवर मिळत नाही. हा सामना चॅलेंजर संघादरम्यान खेळवला जातो. नाणेफेक जिंकली. अजनबी ओवळे संघाला प्रथम निर्णय घेतला. क्षेत्ररक्षणाचं पहिलं षटक मिथून न टाकलं, धावा दिल्या 9 आणि महत्वाचा मोहरा आकाश तारेकर सारखा ढाण्या वाघ त्याला बाद केलेला आहे. सुमित ढोंगळे खेळतोय 1 धावांवर 3 चेंडूचा सामना केला. अक्षय पाटील भोपळाही फोडू शकला नाही. 0 धावसंख्येवर बाद झाला, तंबू मध्ये परतला. आणि आता आलेला जो केतन मेहर हा मात्र मैदान मध्ये आपण बघितलं सावळे संघाच्या बरोबरी 5 षटकांचा सामना होता. त्यावेळेस चॅलेंजर कारगाव संघाच्या पहिल्या षटकामध्ये धावा 9च होत्या आणि आकाश तारेकर त्यावेळेस मात्र खेळपट्टीवर होता. आणि आता मात्र आकाश तारेकर बाद झालाय. अशा वेळेस आपण बघितलं सोन्या मागाशी वंडावून आला होता, परंतु त्यालाही आता मागे ठेवण्यात आलंय. नरेश आहे, सोन्या आहे. आणि अशा वेळेस जर आता अजनबी ओवळे संघाने जशा पद्धतीने पहिलं षटक टाकलंय त्या पद्धतीने गोलंदाजीचा कदाचित पकड ठेवू शकतात या सामन्यावर. आकाश संतोष दुसरी गोष्ट आपल्याला दुसऱ्या गोष्टीकडे प्रकर्षानं जायला लागेल. पारगाव संघ कधी फिक्स ओपनिंग जोडी नारपोलीचे जे राजू पाटील आहेत, दीपक पाटील आणि जगदीश गायकर जर केतन मेहरने षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. बघूया षटकार मारते की नाही. जमीन लगतचा फटका खेळला फलंदाज वाईडिशला मारला जातोय. सिंगल घेतली. या सिंगलनं धावफलक खालतोय. धावसंख्या पोहोचते ती 10. पहिल्या षटकामध्ये 9. या षटकातील पहिल्या चेंडूवर धावा येत आहेत 1. विशाल कावड समालोचन कक्षाकडून गोलंदाजी करते. तमाम क्रिकेट रसिक या सामन्याचा आनंद घेतात. युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे क्रिकेट प्रेमी या सामन्याचा आनंद घर बसल्या घेत आहेत. आणि खरं तर ओवळे आणि पारगावच्या एरिया मधल्या जी नेटवर्किंग असेल ना, नेट लाईन ती बिझी नक्कीच असेल. प्रत्येक जण मोबाईलवर, युट्यूब किंवा कॉम्प्युटरवर ही मॅच नक्कीच बघत असेल. त्याच्यामुळे असं म्हणतात ना की सोन्यालाही हातोडीच ठोकते आणि लोखंडालाही हातोडीच ठोकते. फक्त लोखंड म्हणतो की मला मारताना आवाज का जास्त येतो, ज्यावेळेस आपल्याला मारतो त्यावेळेस आवाज जास्त येतो. नक्की. मात्र सोन्याला जेव्हा मारत असतो तेव्हा किंमत भरपूर मोजावी लागते. संतोष मिड विकेटच्या दिशेने तटवलेला हा चेंडू सिंगल रन फक्त या चेंडूवर मिळते. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. जेवढी चांगली गोलंदाजी तेवढे चांगले स्टायलिश फटके, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढाच चांगला. आता हळूहळू आपण बघतो रात्र सरत चालले, जाऊ पडत चाललंय. अशा वेळेस चेंडू पूर्णपणे बॅटवर येत नाही. गोलंदाजीला म्हणजे आता साथ द्यायला लागली. अशा वेळेस एकतरी देवीने धावण्यावर भर दिलाय तो या पारगाव संघ ओळखलाय. पारगावनं ओळखलंय. रिव्हर्स स्वीपचा फटका, चेंडू जातोय. स्वीपचा फटका, चेंडू जातोय तो फाईन लेग एरियामध्ये. आणि
जाणारी ही फलंदाजी आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. छत्रपती शिवाजी महाराजांनी तंत्र आपल्याला दिलं होतं की समोरासमोर युद्ध करण्यापेक्षा गनिमी कामा वापरायचा. प्रतिस्पर्ध्यामधले जे 1000 सैनिक आहेत ते आपल्या 100 सैनिकांनीच मारायचे आणि आपला एकही मावळा खर्ची करायचा नाही. हे तंत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. कमी इन्व्हेस्टमेंट करून जास्तीत जास्त प्रॉफिट कसा कमवायचा हे फलंदाजाने दाखवून दिलं. नक्कीच ताकदीचा वापर नाही, काहीच नाही, फक्त युक्तीचा वापर करून मॅच चेंडू शूट केला आणि 4 धावा मिळवल्या. टायमिंग दिलं. पुन्हा तसाच फटका मारण्याचा प्रयत्न मात्र चेत्र चक्कार. सिंगल रन मिळाले. ओरथ्रोची दुसरी धाव. चित्त्याच्या वेगाने धावलेले तो फलंदाज मात्र आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित आहे. आता मात्र हे फलंदाज हवी झालेले आहेत संतोष. सुमित धोंगडे आणि त्याचे सहकारी केतन मेहर बाद झाले होते. आकाश तारेकर आणि अक्षय पाटील असं वाटलेलं की आता कुठेतरी उतरती कळा लागेल. ती पारगाव संघाला मात्र नाही. पारगाव संघाच्या फलंदाजांनी अकलेनं फलंदाजी केली. युक्ती लुक्ती सगळ्या वापरल्या आणि सिंगलला डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करून धावसंख्या किंवा स्कोअर कार्ड आहे तो हलत ठेवलेला आहे तो पारगाव संघाचा. पारगाव वर्सेस अजनबी ओळे असा हा सामना आपण पाहतो. विशाल गायकवाड तयार. विशाल गायकवाडचा हा घणाघाती प्रहार केला या चेंडूवर आणि मिड विकेटच्या दिशेने मारलेला हा उत्तुंग असा आणि षटकार. त्याच्यामुळे केतन मेहर याच्यासाठी जे राजू पाटील त्यानंतर यांनी जे पारितोषिक लावलं होतं 500 रुपयाचं ते आता पारितोषिक इथं पटकावलंय ते केतन मेहरनं. परंतु 6 धावा ते फायद्याच्या ठरल्या त्या पारगाव संघासाठी. हा नक्कीच फायद्याच्या ठरल्या संतोष. जो स्कोअर कार्ड आता 23 वर गेलेला आहे. 2/23 अशी धावसंख्या झालेली आहे. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 9 आणि आता धावा मात्र वाढत चाललेल्या. धावांचा जो आलेख आहे तो हळूहळू वाढत चाललेला. 1 षटकार मारला, 1 चौकार मारला आणि 14 धावा या षटकामध्ये केलेल्या. अजूनही काही चेंडू शिल्लक. हो, अष्टमच्या बाहेरचा चेंडू ऑन साइड मध्ये मारलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मध्ये. एक येते, दुसरी धोका लागू शकते मात्र थ्रो बरोबर नाही, करेक्शन बरोबर नाही. 2 धावा या चेंडूवर धावून पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावांनी 25 धावा. सरासरी संतोष आपण बघितली तर 12.5 म्हणजे 12.5 धावांच्या सरासरीनं आतापर्यंत धावलेला आहे तो पारगाव संघ अजनबी ओळे संघाविरुद्ध. आपले स्कोअर अपडेटर पिंट्या घरत इथे अपडेट देतात. 12 ग्रुपवर 12 ते 15 ग्रुपवर त्यांचा 100च्या पुढे ग्रुपवर त्यांचा अपडेट चालू आहे. आपले अपडेटर जे पनवेल टेनिस क्रिकेटचे त्यामध्ये नरेश भोईर, केतन दळवी, किरण दळवी, कॅमेरामॅन आपले सँडी कथारा, नितेश कथारा, नेहल मोरे आणि अक्षय भगत हे युट्यूबच्या माध्यमातून पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण एरियामध्ये हे प्रक्षेपण आपल्याला दिसत आहे. पाण्याची गरज आहे मैदानामध्ये. आयोजकांना विनंती पाणी घेऊन जा मैदानात. धावा झालेल्या 25-12.5 धावांची सरासरी. आमचे कांचन पालकर आमचे साथी स्कोरर आणि किशोर नाईक गेल्या 3 रात्रींमध्ये इथे स्कोरिंगचे काम पाहतात. दत्ता गायकर यांना शुभेच्छा दिल्या जातात वाढदिवसाच्या. तुम जियो हजारों साल और हर साल के दिन हो 50,000. वळूया मैदानाकडे. मात्र समालोचनासाठी मी आमंत्रित करतो तो रायगड क्रिकेटचे मराठी समालोचनाचे महागुरु संतोष चौधरी यांना. धन्यवाद. ठिकाणी अजनबी ओवळे आणि चॅलेंजर पारगाव यांच्यामध्ये सुरू असलेला सामना. नाणेफेक जिंकली ओवळे संघानं. फलंदाजी करताना आतापर्यंत 15 धावांवर केतन मेहर जो नॉटॅकेटला उभा आणि आज सुमित डोंगरेला मारलेला झाले आणि पॉइंटच्या मधून कट केला चेंडू. येतोय सीमारेषेकडे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत दुसरी धाव घेतली. बघूया तिसऱ्या धावसाठी धावला केतन मेहर. जोरदार धाव घेतो बरं तो आत्महत्या क्रिकेटमध्ये आणि धावची दूध येतो सुमित डोंगरे. केतन मेहर माफ करा. केतन अनिल पाटील यांचं लक्ष आहे.
प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष आहे. आणि संतोष, आपला विषय झाला ना, अनिल पाटील तुमच्याकडे एक गुण चांगला आहे, म्हणजे सगळ्यात भारी संयम. आम्ही बघितलं, आम्ही बऱ्याचशा टुर्नामेंट बघितल्या, एखादा चौथ्या दिवशी माणूस वैतागतोच. मोठ्या टुर्नामेंट बघितलं, काही असे आम्ही आयोजक पहिले मोठे टुर्नामेंट 5 लाखाचे म्हणून बघितलं, पण काही प्रेक्षकांना हाकलून लावतात, स्टेजवरना शिव्या वगैरे देतात. परंतु इथे आम्ही बघितलं की तुमच्या म्हणजे एखादा शब्दही असं वावगा आम्ही ऐकलं, आणि हास्यच आहे, चेहऱ्यावर हास्यच. नक्कीच. आणि नम्रता माणसाला शिखरावर नेऊन ठेवते. अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा आणि जिद्द मेहनती अशाचं गमक त्यांच्या नेत्यांचं वाक्य आहे. बघूया आता पुन्हा एकदा आपण मॅच मध्ये जाऊया, जिथे तिसरी विकेट पडली केतन मेहर आणि सुमित डोंगरे. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये धावचीत झाला तो केतन मेहर. रोहन मुंगाजी यांच्या षटकामध्ये सांघिक बळी मिळाला आणि आता नवीन फलंदाज झाला स्ट्राईक गेटला सोन्या नरेश गायकवाड. हे जे फलंदाज आहेत खरं तर अनुभवी आहेत, यांनीच खरं तर पाया रचलाय या पारगाव संघाचा. नक्कीच. आणि ज्या ज्या वेळेस गरज भासते त्यावेळेस अनुभवाच्या जोरावर संघाला वाचवण्यात यश नक्कीच सोन्या आणि नरेशला. कारण हा चेंडू आता मात्र सोन्याची आपण वाव करतो तो, परंतु पहिला चेंडू चाचपडत खेळला आणि चेंडू मात्र निर्धाव गेला. धावसंख्या याची 3 बाद 27. तिसऱ्या षटकामध्ये 3 बाद 27. या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा, पहिल्या षटकामध्ये 9 धावा मिथून दापोलकर याच्या, विशाल गायकवाड याच्या षटकामध्ये 16. तर रोहन मोंगाजी गोलंदाजी करते. तो बघतोय की जो सोन्या आहे अनुभव त्याच्याकडे असतो, ऑफस्टॉपच्या बाहेर जातोय आणि त्याला जास्त अजूनही ऑफस्टॉपच्या बाहेर चेंडू टाकतोय. हा रोहन मोंगाजी. संतोष, रोहन पण अनुभवी आहे, बरेचसे सामने तो खेळला आणि दोन्ही टर्न करतो, लेग स्पिन आणि आउट स्पिन दोन्ही पद्धतीचे चेंडू तो टाकतो. नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत तो रोहन मोंगाजी. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने तयार आहे. आता व्यवस्थित पटका मोह आवरता आला नाही सोन्याला. आपण म्हणालो खूप पारगाव संघ संकटात असताना नय्या पार करतो तो सोन्या नरेश, परंतु आता मात्र सोन्या आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय, 3ही चेंडू डट. आता मात्र धावसंख्या आहे 27. रोहन मोंगाजी हवी झालाय, रोहन मोंगाजी हवी झालाय. अनुभव कमी असलेला रोहन मोंगाजी मात्र सोन्याच्या हवी होतोय, परंतु इथे मात्र हा फटका मारलाय. शॉर्ट मिडविकेट क्षेत्ररक्षक येतो, जबरदस्त चपळाई केली होती, चेंडू हातात पडलाही होता, परंतु हातात पडल्यानंतर जमिनीवर पडतोय आणि 2 धावा मिळतात बऱ्याच वेळानंतर. ते सोन्याला, सोन्याने 4 चेंडू खेळले, 2 धावा केल्या. आता मात्र बऱ्याच वेळानंतर पारगाव संघाची, धावसाच्या चॅलेंजर पारगाव संघाची नाडगेट आल्यानंतर अजनबी ओवळे संघाबरोबर 3 बाद 29. 3 बाद 29. आतापर्यंत मैदानात आपल्याला संतोष मात्र कोणी दिसत नाहीत. अजनबी ओवळे संघाचे जे दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटला मारलाय, मिड विकेटच्या वरून जातो आणि सोन्याने आता बघितलं की 3 चेंडू आपण निर्धाव काढले. जबरदस्त फटका, पॅरलल फटका संतोष आपल्याला पाहायला मिळाला. एक लाईन मध्ये चेंडू गेला, क्षेत्ररक्षकाला असं वाटलं की मी झेल घेईन, पण नाही, जस्ट त्याच्यावरून चेंडू गेला तो सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. नक्कीच. आणि या षटकामध्ये असं वाटलं आपल्याला टीके माळे की हवी झालाय रोहन मुंगाजी. 3 चेंडू मात्र ते डॉट टाकले, 1 विकेट पण त्याला मिळाली, ते सांगेन पडी. आणि अशा वेळेस मला वाटतं की या षटकामध्ये कमीत कमी धावा येतील, परंतु एक षटकार मारला शेवटच्या चेंडूवर तो मारला सोन्यानं. आणि आता परिस्थिती येते 3 बाद 35. 3 बाद 35. पहिल्या षटकामध्ये बघितलं तर 9 धावा आल्या मिथूनच्या, विशाल गायकवाडनं दुसरं षटक टाकलं, धावा आल्या 16. आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा जो आलेख आहे तो आलेख खाली आला संतोष. रोहन मुंगाजीनं धावा दिला तर फक्त 10. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 16 रोहन मुंगाजीनं दिला 10 धावा. 3 षटकानंतर 3 बाद 35 अशा अवस्थेमध्ये आहे तो पारगाव संघ. पारगाव संघ आपण बघतोय जो मजबूत संघ आहे या स्पर्धेमध्ये असं गणलं जातं, परंतु अजनबी ओवळेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे थोडासा नाराज आहे, शेवटच्या चेंडूवरचा षटकार बसला त्यामुळे थोडासा नाराज आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडतात. मगाशी आपण बघितलं मंदार जो भिंगारी संघाचा होता, 5 चेंडू सुंदर टाकले होते, 2 धावा दिल्या होत्या, परंतु एकाच चेंडूवर षटकाराचा मार बसला आणि या स्पर्धेतून बाहेर जावं लागलं. पुन्हा एकदा अजनबी ओवळे संघाचा गोलंदाज अभिजित म्हात्रे. अभिजित म्हात्रे पुन्हा एकदा सुमित डोंगरे फिरून मारण्याचा प्रयत्न, उद्या धावची होण्याची शक्यता, परंतु पोहोचतोय सुमित डोंगरेने. पंचांचा मात्र 22चा इशारा. अवांतर धाव मिळते. अभिजित गोलंदाजी करतोय. या एका धावेला 36 धावा होत आहेत. धावपल धाव त्या चॅलेंजर पारगाव संघाच्या. चॅलेंजर पारगाव आणि अजनबी ओवळे दोन्ही जवळचे संघ आहेत.
आणि या सामन्यामध्ये जो जिंकेल तो मला वाटतं न्यू गोल्डन पोसरी या संघाबरोबर खेळेल. गोलंदाज अभिजित म्हात्रे समालोचन पक्षाच्या बाजूनं थोडंसं त्याचा रनअप चुकतोय, कारण बाहेर येतोय फलंदाज सोन्या आता हवी झालाय. आडव्या ऑप्शनच्या बाहेर जातो आणि छप्पन जर बॅटच्या जवळ चेंडू आला तर त्याला हवेमध्ये मारण्याचा प्रयत्न करतो तो सोन्या, आणि त्यामुळे चकला गेला तो अभिजित म्हात्रे पुन्हा एकदा तयार. सोन्या फिरून मारण्याचा प्रयत्न करतो, चेंडू काही बॅटच्या पट्यात येत नाही आणि एक लेग बाईची धाव मिळते. अवांतर धाव 4 होत आहेत, तर 37 धाव बसवावं लागत आहेत त्या चॅलेंजर तारगाव संघाच्या. आकाश तारेकरनं मगाशच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये 31 धावा केल्या होत्या सावळी संघाच्या बरोबर. 3 षटकार 3 चौकार मारून 36 धावा करणारा आकाश तारेकर मात्र बाद झालाय आणि एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न सोन्या आणि सुमित डोंगरे यांच्याकडून केला जातोय. अभिजित म्हात्रेचा हा चेंडू लो फुलटॉस होता, परंतु सुमित डोंगरेला नीटपणे खेळता आला नाही. मिड विकेटच्या दिशेने फटका मारला जमिनी लगत आणि एकच धाव मिळते सुमित डोंगरेला. 38 धावा धाव परतावं लागतं त्या चॅलेंजर तारगाव संघाचे आणि शेवटचं षटक आहे अभिजित म्हात्रेचं. 4 षटकांचा सामना आहे. बामण डोंगरी संघ मला वाटतं फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. पाले खुर्द या संघाला त्यांनी पराभूत केलं. पहिल्या दिवशी बामण डोंगरी, ते दुसऱ्या दिवशी पाले खुर्द, तिसऱ्या दिवशी न्यू गोल्डन पोसरी आणि आजचा या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो आजचा असेल. अभिजित म्हात्रे जबरदस्त चेंडू, जो क्रिकेट मधला ज्याला अस्त्र म्हणतात, ब्रह्मास्त्र म्हणतात, तर यॉर्कर पद्धतीचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला आणि सोन्याला जागेवर थांबवलं. पुढे नाही ना मागे नाही, जशी अवस्था झाली होती हिरण्यकश्यपूची तशी अवस्था. गोलंदाज अभिजित म्हात्रे पुन्हा एकदा तयार. सोन्यानं ओळखला अभिजितचे चेंडू जास्त वळतायत, आता धाव पडलाय, थंडी वाढली आणि अशा वेळी स्विंग होत आहेत चेंडू. सावध पवित्र घेतला, एक धाव घेतली सोन्यानं. धावसंख्या झाली ती 3-39. या षटकातील काही चेंडू शिल्लक. या ठिकाणी अजय नाईक बामण डोंगरीचे आणि सुनील तानाजी पाटील वहाळ यांच्याकडून मंडळाला 2000 रुपयांची देणगी आलेले. धन्यवाद मंडळाच्या वतीनं त्यांचा मी धन्यवाद मानतो. आणि पुन्हा एकदा या अभिजित म्हात्रे तशा पद्धतीने चेंडू टाकतो, फिरून मारला चेंडू, शॉट फाईन लेगच्या दिशेनं. फलंदाज बाद होतोय सुमित डोंगरे. 4 बाद 39 अशी धावसंख्या आहे तारगाव संघाची. 4 बाद साठी अजनबी ओळे संघाला 24 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. 24 चेंडू 40 धावांची गरज. अजनबी ओवळी संघाला तसं पाहिलं आपण तिघे माळी तर मगाच्या सामन्यामध्ये 72 धावा 5 षटकांमध्ये केल्या होत्या. परंतु 4 षटकांचा खेळ संपला त्यावेळेस कांचन पारकर 40 धावा होत्या. म्हणजे 5 षटकांचा तो सामना होता, परंतु 4 षटकांमध्ये 40च होत्या आणि एका षटकामध्ये 31 धावा घेतल्या होत्या त्या सावळी संघाच्या गोलंदाजीवर. आणि आता मात्र 40 धावा 10 धावांची सरासरी क्रिकेटमध्ये आपण बघितले तर कमी म्हणता येणार नाही आणि जास्तही म्हणता येणार नाही. परंतु आपण बघितलं काल 32 धावांचा पाठलाग करताना पोसरी संघाच्या बरोबर पेठ सारखा संघ ज्यांनी 5 षटकामध्ये 86 धावा केल्या होत्या, ते 21 का 22 धावांनी तो सामना त्यांनी हरला होता पेठ संघानं. तर या 40 धावा अजनबी ओळख कशा पद्धतीने करतोय, सुरुवात कशी होती या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण टिकेवाड यांच्याकडे जाऊया. धन्यवाद संतोष. 24 चेंडू मध्ये 40 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागची जर आपण सरासरी बघितली तर 10 धावांच्या सरासरीने धावावं लागणार आहे त्या अजनबी ओळे संघाला. प्रतीक मला असं वाटतं मैदानाकडे जातोय, सलामीला प्रतीक मैदानाकडे जातोय, त्याच्याबरोबर अश्विन ना, अश्विन आणि प्रतीक ही जोडी मैदानाकडे. म्हणजे सुरुवातीला हार्ड हिटर फलंदाज मधल्या फळीबद्दलचे फलंदाज आहेत त्यांना अगदी सुरुवातीलाच पाठवलेलं आहे ओवळे संघानं, जेणेकरून लवकरात लवकर हा सामना फिनिश करावा. कारण चॅलेंजर तारगाव संघाच्या गोलंदाजीची धार अगोदरच्या सावळ्या विरुद्ध त्यांनी बघितलेली आहे. तिकेमुळे पण आपण जर बघितलं 4 षटकांमध्ये एक सोन्यानं मारलेला 1 षटकार 1 चौकार आणि 1 चौकार मारला होता आकाश तारेकरचा. त्या व्यतिरिक्त एकही षटकार चौकार आपल्याला तसं बघितलं तर पाहायला मिळालं. बॉल 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 न्या, कारण आपण नाव जिंकेल पंचाने आपण
त्याचे नंदी बैल घेण्याचं नावची घे असे एकमेकाला खुणा करतात. मग ते सांगतात या आजोबाचं नाव वगैरे मामाचं नाव. तसं ते तिकडनं खुणाचं आपण इकडनं ओळखायचं. अक्षण पारकर हसतोय. पूर्वी पाठवून दिलं ते बोलत तुझ्या वासुदेव पण सकाळी यायचा. नंदी बैलवाला सकाळी यायचा. त्याला पवित्रनं आपण सगळे त्याला कोण कपडे द्यायचा, कोण धान्य द्यायचं, कोण डाळ द्यायचा, कोण रुपया 5 रुपये 10 रुपये 15 रुपये खूप लागणार गोष्ट. आणि नक्की तिकडे पण आणि जे देवाणीवाले यायचे ते पण आपण बघा सुपामध्ये आपण तांदूळ पैसे वर ठेवून फिरवायचे. अंडा आणि ते बरेच खेळ दाखवायचे. आता फक्त चाबूक मारतात. हा आता ते बाकीचे खेळ गायब झाले सगळे. कसं होतं पूर्वी त्याला मागुत्री बोलायचं की 5 घरी जर तुम्ही मागितले तेवढ्यावरच गुजारा करायचे त्यावेळेला हे भिक्षुक. आता असं आहे की भिकाऱ्याला एखादा दिवस लकी लागला की त्या दिवशी 5 घराला 100 घरं पण घेत होतो. नक्की अजूनही आळंदीमध्ये माधुकरी मागितली जाते. अजूनही तिथे विद्यार्थी आहेत माधुकरी मागून आपलं बोट बघतात. बघू आपण मैदानाकडे जाऊया की इथे आता काय होतंय. सकाळी सकाळी वासुदेवची आपण गोष्ट काढली. अजिनवी ओवळे संघाला चॅलेंजर पारगाव दोन्ही आजूबाजूचे संघ सलामीची जोडी मैदानात आले. अश्विन आणि प्रतीक ही जोडी मैदानामध्ये आले. गोलंदाज कोणता येतो चॅलेंजर पारगाव संघाचा. समोरच्या बाजूने आकाश तारेकर टिके माळी यांच्याकडे आपण राहूया. धन्यवाद संतोष. आकाश तारेकर एक अनुभवी गोलंदाज ऑलराऊंडर खेळाडू ज्यानं पहिलेच षटक स्वतःकडे घेतलेलं आहे आणि सामना करणार मात्र ओवळे संघाचा अश्विन. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार आकाश तारेकर. सामना करणार राईट हँडेड बॅट्समन उजव्या फळीचा फलंदाज अश्विन. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघाला. पंच बाहेर निघाले. समांतर हात केले जमिनीला आणि व्हाईट बॉलचा इशारा. पहिलाच चेंडू खराब चेंडू. 24 चेंडू मध्ये 40 धावांची गरज होती. आता 24 चेंडू मध्ये 39 धावांची गरज. हा चेंडू हो जबरदस्त फटका. टायमिंग सुरेख मेळ असलेला फटका अश्विननं मारला आणि आपले इरादे स्पष्ट केले. धडाकेबाज सुरुवात करून दिली होती ओवळे संघाला. आणि हे पण दाखवून दिले कोण म्हणते की ग्राउंड मोठं आहे. हा सीमा जवळ आहे. अरे नक्कीच अश्विननं जबरदस्त फटका मारला. पहिला चेंडू त्यानं स्टंपच्या बाहेर गेला आणि लेग स्टंपच्या बाहेर टाकला आकाश तारेकर. आणि त्यानंतर मात्र टाकलेला चेंडू मिड विकेटच्या वरून भिरकावून दिला आणि अचानक हल्ला चढवला. आधी शांत होता मात्र अचानक हल्ला चढवला आणि चेंडू गेला षटकारासाठी. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेनं फटका आला मात्र जमीन लगतचा फटका. क्षेत्राच्या चेंडू खाली येतो. चेंडूची फेकी करतो. एकच धाव मिळणार. प्रतीक आणि अश्विन ही धडाकेबाज सुरुवात करणारी ही फलंदाजाची जोडी आपण इथे बघतोय. आणि तमाम क्रिकेट रसिकांच्या साक्षीने या सामन्याकडे आपण इथे पाहतोय. जिंकण्यासाठी 22 चेंडू मध्ये संतोष आता 32 धावांचे. आणि मगाशी आपण म्हणाला की ओवळा पारगाव दापोली तर आपल्याला इथे तिन्ही संघ बघायला मिळाले. ओवळा पण पारगाव पण आहे दापोली आणि एकाच दिवशी पूर्ण ओपीडी एकाच रात्रीमध्ये. आणि आपले कॉमेंटेटर पण महेश म्हात्रे ओवळ्याचे आपल्याला इथे त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. हा चेंडू फक्त गिरताला सायलेस पेरलेच्या मधून चेंडू प्रेक्षकांच्या मध्ये मालदोड्यात जातोय. चांगला प्रयत्न होता आपला चेंडू हलवण्याचा चौकारासाठी. मस्त पटका हाणामारी केली. आक्रमण हात बचाव. त्याने तुम्ही गोलंदाजाला एकदा डोक्यावर चढवून ठेवलं की नंतरची तुमची जी षटकं आहेत ती एकदम अडचणीत जातात. आणि आपण जी टीका केली तेव्हा एकेरी दुहेरी धावा काढणारे फलंदाज जरी पाठवले असते तरी चाललं असतं. या कॅल्क्युलेट चौकार षटकार जात नाही पण एक षटकार आणि एक चौकार मारून आपलेही त्याने तोंड बंद केली. नक्की डेअरिंग करावं तर भाई बनेगा. आई बनायचं असेल तर डेअरिंग करायला लागेल. आणि ती डेअरिंग या फलंदाजांनी केली. षटकार चौकार मारून इरादे स्पष्ट केले. आपले गणेश वाजेकर इथून मॅच बघतात ते सांगतात आपल्याला इथे की आमचे फलंदाज किसीचे क्रम नाहीये. आणि हा जमीन लगतचा फटका. सिंगल घेतले. दुसरी धाव चिठ्ठ्याच्या वेगाने घेतले. अश्विनचं बघा कौतुक करावं लागेल की त्यानं निर्णय घेतला होता की या जमिनीच्या लगतच्या फटक्यावर एकेरी नाही तर दुहेरी धावा पाडायची. मी म्हणतो की मगाशी सावळे संघाच्या विरुद्ध 2 धावा देणारा आकाश तारेकर आता मात्र अतिशय महागडा ठरतोय. कारण आता 20 चेंडू आणि 26 धावांची गरज येते अजिनबी ओवळे संघाला. नक्कीच पहिलं षटक महागडं. उलटा चेंडू सरळ मारलाय. चेंडू जातोय लॉंगॉन मध्ये. हे घेतले आणि हातातल्या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण करतात फलंदाज. एक चांगलं क्रिकेट संतोष आपल्याला
पाहायला मिळतंय. रनिंग बिटवीन द विकेट कशा असायला पाहिजे या दोघांकडून शिकायला पाहिजे. ठीक आहे म्हणजे ज्यावेळेस संघ किती मजबूत असू दे परंतु चुका व्हायला लागल्या, एक चूक झाली तर दुसरी चूक होती. एखाद्या आपल्याला जर बोटाला पायाच्या किंवा हाताला लागलं तर वारंवार तिथेच लागतं. वारंवार तिथेच लागतं आणि मग रक्ताच्या धारा व्हायला जातात. ती जखम लवकर नाही भरून निघत. 16 धावा बोल बोलता पहिल्या 5 चेंडूवर आतापर्यंत आपण बघतोय आकाश तारेकरच्या षटकामध्ये ज्यादा मागच्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केला आकाश तारेकर. तो मात्र इथे असफल ठरतोय. हो जबरदस्त फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र नेम चुकला. बॅड लक म्हणावं लागेल आणि सुदैव म्हणावे लागेल. 2 धावा 1 षटकार अश्विननं मारला. सिंगल खेळून 7 वर खेळतोय. प्रतीक पाटीलनं 1 चौकार लगावला. 2 दुहेरी धावा 8 वर खेळतोय. आणि संघ जर आपण बघितला ओवळे अजनबी ओवळे तर तो ओवळे संघ गेलाय तो पिन बाद 16च्या घरात. नक्कीच त्याच्यामुळे आपण बघितलं त्याची या टुर्नामेंटची वाहवा आपण केली परंतु जे धंदेवाले आहेत तिकडे बघितलं आपण दुकानं काहीच राहिले ना कुठे. म्हणजे शेंगा म्हणणं आहे आणि तिकडे आपण म्हणलं चिकन म्हणणं चायनीज पण काय संपलंय. सगळं संपलंय. काही दुकानाच्या लाईन पण गेल्या. नाही काय झालं त्या लोकांचं चुकलं नाही. 3 दिवसाची जी पब्लिक होती त्या हिशोबानं त्यांनी सामान आणलं. पण आजच्या दिवशी त्या तिघांचा रेकॉर्ड ब्रेक पब्लिक आली त्यामुळे त्यांचं सामान पटापट संपून गेलं. नक्कीच भरपूर त्यांचा धंदा झालाय आणि आता काही तर मॅच बघताय शांत. संतोष दुसरी गोष्ट 3 दिवस उपवास होती त्याचा वस्ता आज सगळा पब्लिकने काढला. ठीक आहे. काही लोक हुशार असतात एकादशी चतुर्थीलाच मच्छी खातात स्वस्त मिळते त्यांना माहिती आहे त्या दिवशी स्वस्त मिळते. असं 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आपण मैदानाच्या मध्ये मत जाऊया. थोडासा आपण विषय छेडतो परंतु लाईव्ह आहे त्यामुळे आपल्याला मॅच टू मॅच करायला पाहिजे जास्त. नक्कीच घरोघरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात अख्खाही देशामध्ये हे सामने पाहिले जातात. जबरदस्त रिव्हर्सचा फटका अश्विनचा आणि नक्कीच कारण मगाशी आपण एक बघितला होता षटकार जो सावळे संघाच्या सचिन किरणाने मारला होता. रिव्हर्सचा षटकार संदीप पाटील जे आपले स्कोरर आहेत त्यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आले. सकाळी त्यांनी खिशामध्ये हात घातलाय आणि अश्विनसाठी 100 रुपयाचा पारितोषिक. अश्विनसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. आडवे तिडवे फलंदाजी सुरू आहे आणि ती यशस्वी होतीये ती ओळे संघाची. हो जकडून ठेवलं फलंदाजाला. हे उतार चढा बघा. दोन्ही गाव असतात ओळ आणि पारगाव. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचे प्लस पॉइंट मायनस पॉइंट हे सगळे एकमेकांना ओळखीचे आहेत. संतोष नक्कीच परत अश्विनला मी बरेच वेळा फलंदाजी करताना बघितलं. जबरदस्त फलंदाज आहे. खरं तर ज्यावेळेस उभा राहतो असं वाटत नाही त्याच्या हालचालीवर इतके जबरदस्त फटके मारेल पण तो मनगडीच्या ताकदीनं बरेचसे चेंडू मैदानाच्या बाहेर नेतो. नक्कीच एक रावडी फलंदाज अश्विन. हो रावडीचं आवेग मारलाय चेंडू आणि हा विकेट सीमारेच्या पलीकडे होतो असा षटकार. आणि चौफेर टोलेबाजी करतोय. स्पेशल एरिया त्याचा नाहीये पण चौफेर टोलेबाजी. आपले स्कोरर संदीप पाटील त्यांच्याकडनं पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि नारपोलीचे सरपंच मला त्यांच्याकडनं 15 चेंडू आणि 12 धावांची गरज. 15 चेंडू 12 धावांची गरज. गोवळेला राजू पाटील दीपक पाटील आणि जगदीश गायकर यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आहे. वा हो मात्र थोडी ताकद कमी पडली. उत्तम झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद अश्विननं घाई केली. मॅच कव्हर केली खरी मात्र विजय देऊन तो परत येऊ शकला असता. परंतु लवकर सामना संपवायच्या नादात कधी कधी बरेचसे फलंदाज बाद होतो. परंतु आता 14 चेंडू आणि 12 धावांची अजूनही गरज आहे. सामन्यामध्ये अजूनही कोणी जिंकलं नाही कोणी हारलेलं नाही. अजूनही ओवळे आणि चॅलेंजर पारगावनं केल्या 39 धावा आणि त्या 39 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत धावसंख्या ती 28. अजूनही 14 चेंडू शिल्लक आणि 12 धावांची गरज आहे. स्ट्राईक आता जो खेळपट्टीवर फलंदाज जातो तो रोहन मुंगाजी अष्टपैलू खेळाडू. उत्तम अशी गोलंदाजी त्याने केली होती. सध्या तरी नॉन स्ट्राईक एंड मध्ये उभा आहे. हा चेंडू प्रतीकला हा चेंडू सफल मारण्याचा प्रयत्न केला. लकी चौकार. हा जातो सरळ फाईनल धावांसाठी. संतोष
मेहनत करणाऱ्यांना शेवटी दैवाची 7 मिनिटे. नक्कीच आणि बरेचसे प्रेक्षक असतील त्यांनी मला वाटतं 70% तरी तारगाव जिंकेल बाकीत केला असेल. तर तो आता मात्र या सामन्यावर पकड मिळवण्याची आजनी ओळी संघांना एक 22चा चौकार मिळतोय आणि आता 13 चेंडू आणि 8 धावांची गरज. ये क्रिकेट है भाई, इसी का नाम है क्रिकेट. और ये खराब फील्डिंग आणि हा चौकार. हा झेल घर फिरले की घराचे वाशे फिरतात. आता झेल होता तोही सुटला आणि चौकार. आता मात्र सामन्याला पूर्णपणे कलाटणी मिळाले. पोसरी संघ वाट बघतोय या सामन्यामध्ये जो जिंकेल तो पोसरी संघाबरोबर खेळेल आणि बामणडोंगरी संघ मात्र पुढे गेलेला आहे. अशा वेळेस आता 12 चेंडू आणि 4 धावांची गरज. आपण दिग्गज खेळाडू आहेत पारगाव संघामध्ये. आपण बघतो नरेश सोन्या, आकाश तारेकर, त्यानंतर सुमित डोंगरे, केतन मेहर. आता विचार करावा लागेल अक्षय पाटील असतील की कशा पद्धतीने या 4 धावा आता रोखता येतील. कारण विकेट पण फक्त एकच पडलेली आहे ती अश्विनची. आता जर प्रत्येक बाद झाला असता तर 4 धावाही आडल्या असत्या आणि विकेट पडले असते. कदाचित 12-8 झालं असतं. 12 चेंडूमध्ये 8 धावा वाचवता आल्या असत्या पारगाव संघाला. नक्कीच 12-8 झालं असतं. मात्र समीकरण आपण बघितलं तर 12 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. म्हणजे बऱ्याचशा प्रमाणात हा सामना अजनबी ओवळे संघाकडे झुकलेला आहे. नक्कीच आपण बघतोय राजू पाटील साहेब जे नारपोलीचे सरपंच आहेत, अनिल पाटील यांच्या समोर आहेत, त्यांच्याबरोबर नवनाथ मुंडे साहेब आहेत. सगळे बघा या मॅचचा आनंद घेतात. खरं तर पोसरी संघाला आता आपण या ठिकाणी विनंती करूया. आता वेळ आले तुमची स्टेजवर येण्याची नाणेफेक करण्यासाठी. लगातार जिंकेल तो नाणेफेक करण्यासाठी आपण यायचं. 12 चेंडू 4 धावांची गरज आहे. समोरचा गोलंदाज आहे तारगाव संघाचा केतन मेहरचा हा चेंडू बघूया मिडविकेटच्या दिशेनं मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली फलंदाज बाद होतोय रोहन मुंगाजी. राजू पाटील साहेब, त्यानंतर दीपक पाटील, त्यानंतर गायकर, दत्ता गायकर यांच्याकडून बरीचशी पारदर्शी आणि नवनाथ मुंडे साहेब हेही त्यांच्या जोडीले आहेत. अनिल पाटील साहेब, त्यानंतर इथे चेतन पाटील हे या ठिकाणी बसले. या टुर्नामेंट ज्या ठिकाणी सुरू आहे त्याचे मालक, जागेचे मालक चेतन रमेश पाटील मालक आहे, त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. कसरखान आणि आष्टे ज्यावेळेस खेळत होते त्यावेळेस त्याने भरपूर 8-8 हजाराची पारितोषिकं लावली होती. परंतु मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफ्या बघतोय त्याही त्यांनीच दिल्यात. इथे मात्र आता 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. ती अजनबी ओवळे संघाला. संतोष रोहन मुंगाजी चौकार मारावा आणि हा सामना संपवायचा. परंतु एक चांगला फटका होता, परंतु तितका चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि आता एकच धाव घेतोय. जिंकण्यासाठी 10 चेंडू 3 धावांची गरज. असं वाटलं नव्हतं प्रेक्षकांना किंवा या क्रिकेट शौकीनांना की अशी परिस्थिती वन साइड काहीतरी टफ मॅच होईल. परंतु आकाश तारेकरच्या पहिल्या षटकामध्ये आल्या 16 धावा आणि तिथेच या सामन्याला कलाटणी मिळाला. 10 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. चेतन मेहरचा चेंडू जातोय पॉईंटच्या मधून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक कमलाकर मामा चेंडूच्या मागे धावतोय. 2 धावा घेतल्या. 3ऱ्या धावसाठी धावतात आणि हा सामना अजनबी ओवळे संघाने जिंकलाय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पारगाव संघाने या टुर्नामेंटमध्ये चांगला खेळ केला त्यांचंही हार्दिक अभिनंदन. चेतन मेहर आपले 700 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं. एक चौकार आणि एक षटकार मारला होता. 500 रुपये षटकारासाठी आणि 200 रुपये चौकारासाठी. राजू पाटील, दीपक पाटील आणि गायकर मॅन ऑफ द मॅच. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अश्विन पाटील आणि 200 रुपयाचं पारितोषिक संदीप पाटील जे आमचे स्कोरर आहेत रसायनीचे त्यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं होतं. पोसरी संघाचा कर्णधार अश्विन साठी हे 400 रुपयाचं पारितोषिक. राजू पाटील आणि दीपक पाटील आणि जगदीश गायकर मी 600 रुपयाचं पारितोषिक विनंती करतो अनिल पाटील साहेबांना. मी अनिल पाटील साहेबांना विनंती करतो की अश्विनला त्यांनी पारितोषिक द्यावं आणि पोसरी आणि अजनबी ओवळे यांच्यामध्ये नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतो आमचे सदस्य संतोष पाटील यांना मी विनंती करतो की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी अश्विनला द्यावा. जबरदस्त फलंदाजी केली. 3 षटकार आणि एक 17 धावांची बहारदार खेळी केली ते अश्विनला. आमचे कसरगंज ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष पाटील हे त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाहीर करतात आणि देतात. या ठिकाणी त्यांना शाबासकी देतात. पुढच्या मॅचसाठी त्यांना
आपण शुभेच्छा देतोय आणि पोचरी संघाच्या तरुणाला विनंती करतोय नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यायचे. केतन मेहर यांना विनंती आहे की 700 रुपयाचं पारितोषिक त्याने घेऊन जावं. मयूर पाटील या ठिकाणी आले. किरण पाटील नाणेफेक करतात. किरण पाटील नाणेफेक करतात. आजरेबी ओळे संघाला नाणेफेक जिंकले. मयूर पाटील हसतोय. मयूर पाटील छोटा आहे, प्रत्येक थोडासा त्याच्यापेक्षा उंच आहे, परंतु